नमस्कार बांधवांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ. तुमचं सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गुरु एक जगीच त्राता. गुरु एक जगीच त्राता संस्कृतमध्ये फारच सुंदर एक वचन आहे. बघा काय म्हणत आहे त्याच्यामध्ये, देवो रुष्टे गुरुस्त्राता. देवो रुष्टे गुरुस्त्राता, गुरुरुष्टे न कच्छन. गुरुस्त्राता 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 न संशय. म्हणजे देव हरी परमेश्वर ईश्वर, देव हरी परमेश्वर ईश्वर रुसला तरी काळजी करण्याचे कारण नाही, गुरु आहे आपल्या पाठीशी. देव ईश्वर हरी परमेश्वर रुसला तरीही काळजी करण्याचे कारण नाही, हरी आहे आपल्या पाठीशी. पण गुरु रुसला तर मात्र पंचायत आहे. म्हणून गुरु एक जगीत राहता. गुरु एक जगीत राहता. देवरुष्ट म्हणजे देवरुष्ट झाला तरी त्याला म्हणजे बनवायची ताकद, ती योग्यता, तो मार्ग आपल्याला कोण सांगेल तर गुरुच सांगेल. भूतकाळाचा दुवा आणि भविष्याचा दिवा म्हणजे गुरु आहे. जो लघु नाही तो गुरु, जो लघु नाही तो गुरु. एवढंच नाही तर ईश्वराचे गुप्त रूप जो दाखवून देतो तो खरा गुरु. आणि सोबतच जो लघु असेल त्यालाही गुरु करतो तो खरा गुरु. बघा इथे आपण दत्तगुरूंनी तर तब्बल 24 गुरु केले. दत्तगुरूंनी तर तब्बल 24 गुरु केले आणि ते स्वतः साक्षात सद्गुरू असतानाही त्यांनी 24 गुरु केले. त्यांना फक्त आपणाला एवढाच संदेश द्यायचा होता. त्यांना फक्त आपणाला एवढाच संदेश द्यायचा होता की स्वतःकडे लघुत्व घेतलं की समोरच्यातील गुरुत्व आपोआपच आपल्याला दिसतं. स्वतःकडे लघुत्व घेतलं की समोरच्यातील गुरुत्व हे आपोआपच आपल्याला दिसतं. आणि त्यासाठी ती दृष्टी आपल्यामध्ये यावी यासाठी सुद्धा आपल्या पाठीशी एक गुरु असणे अत्यंत गरजेचं असतं. कारण प्रत्येकामध्ये शेवटी भगवंताचंच रूप असतं. प्रत्येकामध्ये या पृथ्वी तलावर ज्या सर्व काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टीमध्ये शेवटी भगवंताचंच रूप असतं. जे जे भेटले भूत, जे जे पाहिले भूत, जे जे भेटे भूत म्हणजे हे पंचमहाभूत, जे जे भेटे भूत ते ते माणी जे भगवंत. आणि ही विचारसरणीसुद्धा आपल्यामध्ये रुजवण्यासाठी, ही विचारसरणीसुद्धा आपल्यामध्ये रुजवण्यासाठी आपल्या मनामध्ये म्हणजे आपल्या पाठीशी आपल्या विचारामध्ये कोणीतरी गुरु असणे हे अत्यंत गरजेचं असतं. याच्यामध्ये बघा कबीर एकदा सांगून गेले, कबीरजी संत कबीर एकदा सांगून गेले, गुरु गोविंद दोनो खडे. गुरु गोविंद, गुरु आणि गोविंद, गुरु आणि ईश्वर, गुरु आणि परमेश्वर हे दोघेही उभे आहे. गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाव. गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाव, बलिहारी गुरु आपणे गोविंद दिव बताव. म्हणजे कबीरासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला. दोन्ही आले, परमेश्वराला ईश्वराला म्हणजे गोविंद आणि गुरु. तर आता मी पाय कोणाचे पडू, प्रथम पाय कोणाचे पडू? तर ते सांगते बली, आणि त्याचं उत्तरही कबीरांनीच दिलेलं आहे, बलिहारी गुरु आपणे, बलिहारी गुरु आपणे गोविंद दिव बताय. म्हणजे मी पहिल्यांदा कुणाचं स्मरण करतो, कुणाच्या पाया पडतो? गुरुच्या. कारण तोच मुद्दा पुन्हा की गुरु रुसला तर पंचायत आहे, ईश्वर रुसला तर गुरुच्या मार्गदर्शनाने मी ईश्वराला परत त्याचं रुसणं दूर करू शकतो, असं कबीरांना म्हणायचं. हेच वाक्य वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा बोललेलं आहे. हेच वाक्य ॲज इट इज जशा तसं. त्यांचं एक भजन आहे बघा, त्या भजनात महाराज काय म्हणतात की गुरु गोविंद दोन्ही आले म्हण तल्लीन भावे झाले. गुरु गोविंद दोन्ही आले म्हण तल्लीन भावे झाले, आधी दर्शन घ्यावे कैसे, कोणा प्रथम पूजावे कैसे. म्हणजे आता ईश्वर आहे बघा आणि गुरुसुद्धा आहे, दोन्ही आहे. तर आधी दर्शन घ्यावे कैसे, कोणा प्रथम पूजावे कैसे, म्हणे संशय हा होतसे मज भाणची नाही उरले. माझ्या मनामध्ये असा संशय आहे असे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, मज भाणची नाही उरले. दोन्ही असे एकाचे हृदयी, दोन्ही आपल्या एकाच्याच हृदयात आहे. म्हणजे माझ्या हृदयात तर दोन्ही आहे, म्हणजे ईश्वर आहे आणि गुरुही आहे. दोन्ही असे एकाचे हृदयी, साखर गोडी भिन्नची नाही. जसं साखरेपासून गोडवा आपल्याला दूर करता येत नाही तसं वेगळे पण नाही. परी गुरुची होता ग्वाही, प्रभू ज्ञान त्याने कळले. पण तरीही गुरुने जोपर्यंत शिक्षा दिली नाही तोपर्यंत मला ज्ञान कळलं नाही. म्हणून गुरुची शिक्षा झाल्यावरच परी गुरुची होता ग्वाही, प्रभू ज्ञान त्याने कळले. म्हणजे गुरुच्या ग्वाहीने मला प्रभू ज्ञान परमज्ञान मला कळले. म्हणून आधी गुरुसी पूजले. बघा गुरुची महती सांगत असताना आपण या ठिकाणी बघत आहोत. म्हणून आधी गुरुसी पूजले, त्याणीची प्रभू दर्शविले,
मन प्रसन्न, म्हणजे गुरुच्या पूजनाने गुरुच्या मार्गदर्शनानेच मला हा ईश्वर मिळाला असं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना म्हणायचं आहे. म्हणून आधी गुरुशी पूजले त्यानेशी प्रभू दर्शविले, मन प्रसन्न अंतरी झाले तुकड्याने गुरुसी आळविले. अशी मित्रांनो गुरुची महती आहे. बघा आता इथे गुरु ब्रह्मा, बघा आपण हा मंत्र तुम्हाला सर्वांना माहिती आहे. गुरु ब्रह्मा म्हणजे गुरुला कशाचा दर्जा दिला आहे, कशाची उपमा आहे. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा. गुरु हा ब्रह्मा आहे, गुरु हा विष्णू आहे, गुरुदेव महेश्वरा. गुरु हा महेश्वर आहे, गुरु हा साक्षात परब्रह्म, गुरु साक्षात परमब्रह्म, परब्रह्म. तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे देवांचेही गुरु असायचे. बघा तर इथे तर अशा पद्धतीनं मात्र यांच्यामध्ये एक व्यक्ती आपल्याला अपवाद म्हणून सापडतो. लक्षात घ्या, एक व्यक्ती आपल्याला अपवाद म्हणून सापडतो. तर थोडंसं ह्यांचं म्हणणं वेगळं आहे. मग आपले आदरणीय वैराग्यमूर्ती गाडगे महाराज काय म्हणतात, तर ह्यांचं सुद्धा एक स्टेटमेंट आहे की मी कोणाचा गुरु नाही, कोणी माझा शिष्य नाही. लक्षात घ्या, मी कोणाचा गुरु नाही, कोणी माझा शिष्य नाही असं गाडगे महाराज म्हणतात. लक्षात घ्या. पण आता अलीकडे आपण कलियुगामध्ये, आजच्या युगामध्ये आपण जेव्हा गुरुबद्दल बोलत असतो, गुरुबद्दल पाहत असतो, तेव्हा आपल्याला कळतं की खूप सारे गुरु आहे, खूप सारे बाबा, भोंदू बाबा, साधू आपण पाहतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा असा संशय येतो. त्याच्यात बघा, लाखो गुरु है जगत में पर एक भी नहीं काम का. लाखो गुरु है जगत में पर एक भी नहीं काम का. सब स्वार्थ के है आसरे डंका बजाते नाम का. सब स्वार्थ के है आसरे डंका बजाते नाम का. विश्वास का गुरु एक हो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. विश्वास का गुरु एक हो म्हणजे तुम्हाला एखाद्या गुरुपासून इच्छित फळ मिळालं नाही तर तुमची श्रद्धा, तुमची निष्ठा, तुमची भक्ती ही दृढ असणं जरुरी आहे. लक्षात घ्या. विश्वास का गुरु एक हो बाकी नहीं कुछ खायला दे. विश्वास का गुरु एक हो बाकी नहीं कुछ खायला दे. जो खास की पहचान दे. बघा गुरुची निवड चुकता कामा नये. लक्षात घ्या. जो खास की पहचान दे ऐसे गुरु पर जान दे. जो खास की पहचान दे ऐसे गुरु पर जान दे. म्हणून आपण एक गुरु निवड ही सुद्धा प्रॉपर असणे, प्रॉपर योग्य गुरु निवड होणे ही सुद्धा गरजेचे आहे. तर इथे तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे गुरु परम आत्मा परेशु. तुम्ही ऐकत असता बऱ्याच गाण्यामधून, गीतामधून, भक्तिगीतामधून गुरुचे महत्त्व सांगितलेले आहे की गुरु परम आत्मा परेशु. गुरु परम आत्मा आहे. गुरु हा आत्मा नाही तर तो परम आत्मा. गुरु परम आत्मा परेशु. एवढंच नाही तर आता अलीकडे जर आपण बघतो म्हटलं तर जेवढेही समाज सुधारक आहे ते सुद्धा एक आपले काय म्हणू गुरु. गौतम बुद्ध एके ठिकाणी सांगून गेले की ज्याच्या आयुष्यामध्ये योग्य गुरु नाही तर त्यांच्या आयुष्याला अर्थ नाही असं ते बोलले. गुरुविना आयुष्य हे व्यर्थ आहे, गुरुविना जगणे हे व्यर्थ आहे असा संदेश गौतम बुद्धांनी दिला होता. ते सांगून गेले. तसेच आपल्या समाजामध्ये आपण पाहतो की हे सर्व समाज सुधारक, धर्मसंस्थापक, त्याच्यानंतर आपले छत्रपती शिवाजीराजे हे सुद्धा आदर्श आणि सर्वांचे गुरु आहेत हे लक्षात घ्या. गुरुपौर्णिमेनिमित्त परत तुम्हाला शुभेच्छा. पण मित्रांनो गुरु निवडत असताना आपली गुरु निवड सुद्धा प्रॉपर असणं हे अत्यंत जरुरी आहे हे लक्षात घ्या. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, गुरु निवड झाल्याच्या नंतर आपल्यावर म्हणजे आपली गुरुवर एक निस्सीम श्रद्धा असणं जरुरी आहे. गुरुवर निश्चिम विश्वास असणं जरुरी आहे. तर कसं होते की गुरुपासून एखादी गोष्ट आपल्याला आली की जसं तुम्ही बऱ्याचदा ऐकत असता की गुरु गुरु होत आहे, गुरु गुरु होत आहे. गुरु हा गुरु असतो आणि तो लघु नसतो म्हणून तो गुरु असतो हे लक्षात घ्या. पण बऱ्याचदा एक गोष्ट सांगतो मी, एक छोटीशी गोष्ट. एक राजा होता आणि पूर्वी माहीत आहे तुम्हाला की आश्रमामध्ये शिकायला म्हणजे विद्यार्थ्यांना, युवराजांना, राजाच्या मुलांना न्यावं लागायचं आश्रमामध्ये शिकायला. तर लहानपणीच काय झालं की त्या बाळाला गुरुकडे नेऊन शिकायला दिल्या गेलं आणि त्या बाळाला नंतर गुरुने शिकण्यासाठी, आता समजा काही जर पोरं दांडगाई करत असेल तर त्यांच्यावर नियंत्रण करावं लागतं आणि शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये गुरूंनी त्या राजपुत्राला, त्या बाळाला त्रास दिला. समजून घ्या. तर त्याच्यात काय झालं आणि मग शेवटी सर्व गोष्टी गुरूंनी त्या राजपुत्राला शिकवल्या. शेवटी सर्व गोष्टी गुरूंनी त्या राजपुत्राला शिकवल्या आणि मग शेवटी परीक्षेच्या नंतर राजपुत्राने आपल्या ऋषींना, गुरूंना एक प्रश्न विचारला आणि म्हटलं की गुरु तुम्ही मला प्रत्येक गोष्ट शिकवली का? तर गुरूंनी म्हटलं हो, मी तुला माझ्याकडे जेवढं आहे ती प्रत्येक गोष्ट तुला शिकवलेली आहे आणि मग आता तुम्ही मला कोणताही प्रश्न विचारा त्याचं मी उत्तर देतो. म्हणजे तुमचं आणि माझं जे ज्ञान आहे हे सारखं आहे का? असा तो राजपुत्र
त्या गुरुला प्रश्न विचारू लागला। माझ्याकडे जेवढं ज्ञान आहे तेवढं मी तुला नक्कीच दिलेलं आहे असं त्याचा गुरु त्याला सांगत आहे। तर मग गुरुने एक प्रश्न विचारला की काय म्हटलं होतं, की मूठ बंद केली आणि विचारलं की माझ्या मुठीमध्ये काय आहे तू सांग। खूप विचार केला राजपुताने, खूप विचार केला। तर समस्या काय झाली हे समजून घ्या, की लहानपणापासून बाकी गोष्टीचा कोणताही त्याच्याशी अवेअरनेस आला नाही, कोणत्या गोष्टी संबंध आला नाही। वडील त्याला अरण्यामध्ये गुरुकडे सोडायला आले होते। माझ्या इथे मुठीमध्ये एक गोल वस्तू आहे, मधून पोकळ अशी गोल वस्तू आहे, तर ती वस्तू कोणती? तर मग ह्याने विचार केला ह्याने 2 गोल वस्तू पाहिलेल्या होत्या। तर एक काय म्हणजे सांगा, रथाचं चाक, ज्या रथाने तो आला होता, आणि दुसरा हा रोज सूर्यचंद्र बघायचा। तर ह्याच्या डोक्यात आलं की सूर्यचंद्र तर आपल्या गुरुच्या हातामध्ये नाही राहणार, तर मग ते नक्कीच रथाचं चाक असावं। आणि त्याने गुरुला उत्तर दिलं, गुरुजी तर ते रथाचं चाक आहे। तर गुरुने हे सांगितलं की हाच तुझ्या आणि माझ्या ज्ञानामध्ये फरक आहे। म्हणजे तुम्ही जर समजा गल्लत करत असाल की गुरुजी फक्त ज्ञान देतात, तर ज्ञान नाही, तर बऱ्याचदा आपण म्हणतो की अनुभव हाच खरा गुरु। म्हणून कधी म्हणजे बऱ्याचदा आपल्या ज्ञानापेक्षा, शिक्षणापेक्षा आपल्याला मिळालेला अनुभव हा मोठा गुरु असतो आणि तो खरा गुरु असतो, हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे। गुरु निवड करत असताना की आपण योग्य गुरुची निवड व्हावी। जसं आता आधी आपण बोललो, त्याच्यात आपण काय बोललो की लाखो गुरु है जगत में पर एक भी नहीं काम का, सब स्वार्थ के है आसरे डंका बजाते नाम का, विश्वास का गुरु एक हो लक्षात घ्या, बाकी नहीं कुछ ख्याल दे, जो खास की पहचान दे ऐसे गुरु पर जान दे। आणि तशी आपली गुरु निवड निश्चित होणं जरुरी आहे। आणि एखाद्या गुरुची आपण निवड केली की त्या गुरुवर आपला जो विश्वास आहे, निष्ठा आहे, श्रद्धा आहे, ती अत्यंत दृढ असणं जरुरी आहे। विश्वास, श्रद्धा, निष्ठा ही अत्यंत दृढ असणं जरुरी आहे। गुरु सांगत आहे तर गुरु म्हणजे पूर्व दिशा, गुरु म्हणजे पूर्व दिशा। मी तुम्हाला एक परत उदाहरण देतो। पश्चिम बंगाल, कलकत्ता तिकडे दुर्गोत्सव चालतो। दुर्गोत्सव तिकडे काली मातेचा उत्सव म्हणून साजरा होत असतो। पश्चिम बंगालमध्ये आपल्या स्वामी विवेकानंदांचा सुद्धा जन्म आहे आणि त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस, तर हे तिकडे काली मातेचं मंदिर होतं आणि काली मातेचे पुजारी। तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा, की म्हणजे गुरुवर विश्वास किती असावा, गुरुवर विश्वास कसा असावा, कशा पद्धतीनं गुरुवर आपण विश्वास ठेवला पाहिजे, हा मुद्दा। तर तिकडे एक काली मातेचं मंदिर, काली मातेचे खूप सारे पुजारी, समजून घ्या। आणि तिकडे एक पुन्हा शैव संप्रदाय, शिवाचा, शंकराचा संप्रदाय, आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक संप्रदाय तुम्हाला माहीत असेल की अघोरी संप्रदाय वगैरे माहीत असेल, किंवा इतर कोणतेही संप्रदाय। मग काही गुरु जे असतात, काही साधू गुरु पहा, तर हे नशा सुद्धा करतात, अपवादात्मक पद्धतीने मी सांगतोय, समजून घ्या। तर काय झालं की असाच आपल्यासारखा एक व्यक्ती की तो संसाराला विटला, त्रासून गेला, त्याला वाटलं की काय हे रोजची परिस्थिती, काय बाबा मग आपण काय करावं, तर एक तप करावं, काली मातेला प्रसन्न करावं। मग काली मातेला प्रसन्न करण्यासाठी कोणता मंत्र आपल्याला हवा, तर मग ह्याने काय केलं, तिथल्या एका गुरुला मंत्र विचारायला गेला। मग सर्व संसार त्यागुण हा त्या गुरुला प्रश्न म्हणजे मंत्र विचारण्यासाठी गेला। आणि गुरु, अशी कल्पना करा की गुरु नशेत होता, समजून घ्या, गुरु नशेत होता आणि गुरुने याला मंत्र दिला, तो मंत्र चुकीचा झाला, मंत्र चुकीचा आला। मग हा दुसऱ्या दिवसपासून अरण्यामध्ये गेला आणि अरण्यामध्ये जाऊन हा तप करायला लागला। तर आता मंत्र चुकीचा आहे, तर कालीमाता प्रसन्न होण्याचा ह्या ठिकाणी प्रश्नच उभा होत नाही, कालीमाता प्रसन्न होण्याचा ह्या ठिकाणी प्रश्नच उभा होत नाही। पण तरीही ह्याचा मंत्र, हा जप सुरू आहे, ह्याला माहीत नाही, आपण चुकीचा मंत्र दिला हे गुरुला माहीत नाही, आणि आपण चुकीचा मंत्र घेऊन तप करतो आहे हे त्या शिष्यालाही माहीत नाही। टेन्शन सुरू झालं काली मातेला, समजून घ्या, टेन्शन सुरू झालं कोणाला, काली मातेला टेन्शन सुरू झालं। मित्रांनो, आता त्याच्या तपाचा पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, चौथा दिवस गेला, आणि हे असं दिवस जात होते। 8 दिवस झाले, 9 दिवस झाले, काली मातेला फार टेन्शन आलं। म्हणजे आता 12 वर्षे संपल्याच्या नंतर ह्याला दर्शन द्यावं तर कसं द्यावं, कारण ह्याचा तर मंत्र मुळातच कसा आहे, चुकीचा आहे। चुकीचा मंत्र असताना सुद्धा आपण ह्याला दर्शन कसं द्यावं, तर हा विचार कोणाच्या डोक्यामध्ये येऊन राहिला, तर काली मातेच्या डोक्यामध्ये 15 दिवसांनी एक विचार आला की आपण जावं आणि ह्याचा किमान आपण मंत्र तरी बदलून द्यावा। म्हणून न राहावून 15व्या दिवशी कालीमाता हजर झाली शिष्यासमोर आणि त्याने डोळे उघडले, पाहतो तर काय फक्त 15 दिवसात कालीमाता। माते एवढ्या अचानक आणि एवढ्या लवकर, काय गुरुची महती आहे, काय गुरुचा पॉवरफुल मंत्र आहे, अतिशय शक्तिशाली मंत्र आहे गुरुचा। म्हणजे 12 वर्षानंतर ज्या कालीमातेनं मला दर्शन द्यायला पाहिजे, त्या कालीमातेनं फक्त 15 दिवसात दर्शन दिलं। कालीमाता त्या शिष्याला म्हणत आहे,
वत्स तसं नाही. बघा, तुला जो मंत्र मिळाला तुझ्या गुरुने तो चुकून तुला दिलाय, तो चूक होता आणि 12 वर्षे तुझी मेहनत वाया जाऊ नये म्हणून मी तुला तुझा मंत्र दुरुस्त करण्यासाठी आलेली आहे. 12 वर्षे तुझी मेहनत वाया जाऊ नये म्हणून मी तुझा मंत्र दुरुस्त माते, मला फक्त तुमचं दर्शन, 12 वर्षानंतर मला फक्त तुमच्या दर्शनाची आस होती. आणि तुम्ही गुरुला चुकीचं म्हणू नका, गुरुला चुकीचं म्हणू नका, कारण आजपर्यंतचे गुरुने जे मंत्र दिले होते ते कदाचित सर्व चुकीचे होते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या शिष्यांना भक्तांना दर्शन द्यायला 12-12 वर्षे लागायचे. पण आज जो गुरूंनी मला मंत्र दिला त्या मंत्रामुळे तुम्ही फक्त मला 15 दिवसात दर्शन दिलं. इतका शक्तिशाली, पॉवरफुल, पहा इतका दांडगा मंत्र मला गुरूंनी दिलाय. आणि म्हणून माझा गुरु चुकीचा राहू शकत नाही. गुरु कसाही असेल तरी गुरु हा गुरु असतो, जो लघु नाही तो कसा असतो, गुरु असतो. म्हणून मला फक्त तुमच्या दर्शनाचीच आस होती एवढं म्हणून तो भक्त तिथून निघून गेला. मित्रांनो, अशा प्रकारे आपण जोही गुरु निवडतो, जो खास की पहचान दे ऐसे गुरु पर जान दे, जो खास की पहचान दे ऐसे गुरु पर जान दे. म्हणून योग्य गुरु निवडून मग त्याच्यावर आपला जीव वळवून टाकणं गरजेचं असतं आणि त्याच्यावर आपला जो विश्वास आहे तो एकदम दांडगा आणि दृढ असणं गरजेचं असतं. म्हणून या निसर्गामध्ये जसं मी आधीच बोललो होतो की जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, जी पंचमहाभूते आहे, जी सर्व काही तुम्हाला मिळणार आहे, जे जे भेटे भूत ती माने जे भगवंत. आणि स्वतःकडे आपण जसे लघुत्व घेऊ, मराठी व्याकरणामध्ये काय म्हणून सांगा, 2च गण आहे, एक लघु आणि दुसरा गुरु. जे काही आकार उकार इकार असतात ते एक लघु आणि दुसरा काय सांगा गुरु. मग तुम्ही शिकत असताना लहानपणी आपण काय शिकत असतो, काय म्हणू, लघु म्हणजे लहान, लघु म्हणजे लहान म्हणजे छोटी म्हणून, आणि गुरु म्हणजे मोठी म्हणजे दीर्घ, गुरु म्हणजे मोठी म्हणजे दीर्घ. म्हणून सांगावंसं वाटतं की आपण स्वतःकडे लघुत्व घेतलं की आपल्याला जगातलं गुरुत्व पाहायला मिळते. पण बरीच मंडळी असं आपण पाहत असतो की स्वतःकडे गुरुत्व घेतात, आपल्याकडे अहंभाव आहे, दंभ आहे, दांभिकपणा आहे, मोठेपणा आहे, बडेजाव मिरवण्याची आपल्याला सवय असते. मग हे जे आहे आपण गुरुत्व आपल्याकडे घेऊन बसतो आणि म्हणून मग जग आपल्याला छोटं वाटू लागतं, लोकांचे विचार छोटे वाटू लागतात, लोकांच्या कृती छोट्या वाटू लागतात. त्याचं कारण काय आहे मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं की दत्तगुरूंनी 24 गुरु केले. ते स्वतः महासद्गुरू आहे, त्यांनी 24 गुरु केले कारण त्यांना संदेश द्यायचा होता की स्वतःकडे लघुत्व घेतलं की इतरांमधील गुरुत्व आपल्याला आपोआप दिसतं. आणि ती दाखवण्याची दृष्टीसुद्धा आपल्यामध्ये आणण्यासाठी आपल्या पाठीशी कोणीतरी गुरु उभा असणं हे अत्यंत गरजेचं असतं, असं मला सांगावंसं वाटतं. तर बघा मित्रांनो, तर आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मी तुमच्याशी संवाद साधला. गुरुची महती अपरंपार आहे. गुरु परमात्मा, गुरु परमात्मा परेशो, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा. तुकडोजी महाराज सुद्धा आपल्या प्रार्थनेमध्ये, सामुदायिक प्रार्थनेची सुरुवात म्हणजे ते परमेश्वर किंवा ईश्वराच्या नावाने करत नाही, तर हे प्रार्थना गुरुदेव से, हे प्रार्थना गुरुदेव से. गुरुला सांगतात की यह स्वर्ग समसंसार हो, ना हम रहे अपने लिए, फक्त आम्ही आमच्यासाठी नसू द्या, ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गरज है. गुरुदेव यह आशीष दे. बुद्धी कोणाला मागत आहे, आशीष म्हणजे बुद्धी, तर बुद्धी कोणाला मागत आहे, गुरुदेवाला. गुरुदेव यह आशीष दे जो सोचणे का फर्ज है. म्हणून मित्रांनो की ना हम रहे अपने लिए वाक्य फार महत्त्वाचं आहे. आम्ही फक्त आमच्यासाठी नसतो, आम्ही आमच्या कुटुंबासाठी जगतोच. आपण माझं माझं म्हणतच असतो. तुकडोजी महाराज म्हणतात एका भजनामध्ये, तू माझं माझं म्हणतं पण सार नाशिवंत, करुणी 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 पहा विचार. तर आपण आपल्यासाठी तर जगतोच, ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गरज है. आम्हाला सर्वांसोबतच काय गरज आहे, आम्हाला सर्वांसोबतच गरज आहे. माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि हा विचार, ही बुद्धी आपल्याला गुरुदेवांना आपल्या डोक्यामध्ये टाकून दिली पाहिजे. म्हणून ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गरज है, गुरुदेव यह आशीष दे जो सोचणे का फर्ज है. म्हणजे गुरुदेव यह आशीष दे की गुरुदेवा आम्हाला ही बुद्धी दे की आम्ही तशा प्रकारचा विचार करू शकलो पाहिजे, असं तुकडोजी महाराज आपल्या गुरुदेव प्रार्थनेमध्ये म्हणतात. तर मित्रांनो बघा, म्हणून गुरुपौर्णिमेच्या परत तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता बघा, आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण मोफत बॅच घेत असतो. तुम्हाला माहिती असेल, दररोज सायंकाळी 5 वाजता सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी मोफत बॅच चालत असते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. आणि सोबतच आज गुरुपौर्णिमा निमित्त आपल्या सर्व बॅचेसवर 95%
प्लस काय म्हणून सूट आहे या ठिकाणी. बघा, TET शिक्षक पात्रता परीक्षा 2024 हे सर्व विषय टेस्ट सिरीजसह फक्त 999 रुपयाला. नंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही सुद्धा 1099 रुपयात टेस्ट सिरीजसह सर्व विषय. पोलीस भरती 999, सरळ सेवा 999. तुम्ही कोणतीही आपल्या अकॅडमीची पेड बॅच घेतली, परीक्षा ऑनलाईन असेल तर ऑनलाईन, ऑफलाईन असेल तर ऑफलाईन, ही टेस्ट सिरीज तुम्हाला त्याच्यासोबत मोफत आहे. आपल्या सर्व ऑनलाईन बॅचेसमध्ये तुम्हाला काय मिळतं? संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच मिळतं. सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs, मोफत टेस्ट सिरीज, मागील वर्षी झालेले सर्व सराव पेपर, व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येतात. 365 दिवसांचा कालावधी. परीक्षा त्याच्याही जर पुढे गेली तर कालावधी तुम्हाला वाढवून मिळेल आणि तुम्हाला एक व्हिडिओ किती वेळा बघता येईल. मित्रांनो, व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. धन्यवाद.